रात्रीचे 10:30 पावणे 11 झाले होते आणि मला एक कॉल आला की सकाळी 10 वाजेपर्यंत ट्रफल केक हवा आहे. तर मग त्यासाठी मी आधीच तयारी करून घ्यावा असं म्हटलं. तर रात्रीच मी इथं स्पॉन्ज आणि चॉकलेट ट्रफल बनवून घेतला. अर्धा किलोचा केक होता हा. आणि ट्रफल केक म्हटलं की ट्रफल चांगलं सेट झालेलं पाहिजे. त्यासाठी मी रात्रीच ट्रफल बनवून घेतलं. मग सकाळी लवकर फ्रेश होऊन मस्तपैकी असा चहा बनवला. अद्रकचा चहा बनवला. चहाने जरा तरतरी येईल म्हणून मस्त आधी चहा घेतला. मस्त इथं चहा क्रीम रोल खाऊन झालं आणि कामाला लागले. तर इथं ट्रफल जरा जास्तच सेट झालं होतं. कडक झालं असल्यामुळे थोडंसं चमच्याच्या साहाय्याने चांगलं असं मिक्स करून घेतलं. तरीसुद्धा ते होत नव्हतं. मग त्यासाठी त्याच्यात थोडंसं दूध मिक्स केलेलं आहे. इथं मी गरम दुधाचा वापर केलेला आहे 2च चमचे. जास्त दूध वापरायचं नाही. जास्त दूध वापरलं तर त्या पातळ होऊ शकतं. म्हणून इथं मी 2च चमचे दुधाचा वापर केलेला आहे आणि छान असं स्मूथ करून घेतलेलं आहे. स्मूथ गनाश आणि छान ट्रफल व्यवस्थित आपलं गनाश परफेक्ट असायला पाहिजे. आपलं जे चॉकलेट ट्रफल आहे ते परफेक्ट असणं गरजेचं आहे. तर मी इथं छान असं स्मूथ करून घेतलं आणि पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलं. ट्रफल केक करताना शक्यतो पायपिंग बॅगचाच वापर करते इथं मी, कारण व्यवस्थित त्याच्यावर पसरवता येतं गनाश. डायरेक्ट चम्मचने किंवा पॅलेट नाईफने करायला गेलं तर इतकंसं जमत नाही. तर त्या नवशिक्यांसाठी ही चांगली टिप आहे. तर तुम्ही जरूर असंच करत जा. पायपिंग बॅगचा वापर करूनच ट्रफल केक बनवत जा. तर इथं अर्धा किलो स्पॉन्जचे मी 2च लेअर करून घेणार आहे. 2 लेअर केल्या तर आपला केक परफेक्ट अर्धा किलो होऊ शकतो. नाहीतर 3 लेअर करायला गेलं तर आपल्या केकचं वेट खूप जास्त वाढू शकतं. तरीसुद्धा 2 लेअर करूनसुद्धा इथं माझ्या केकचं वेट जास्त झालेलं आहे. आणि इथं मी शुगर सिरप न वापरता थोडासा दुधाचा वापर केलेला आहे. अर्जंट ट्रफल केकसाठी मी शक्यतो शुगर सिरपचं शोकिंग करत नाही, कारण त्याच्यामुळं काय होतं, व्यवस्थित सेट होत नाही केक आणि खूपच असा ओला होतं. त्याच्यामुळे इथं मी वापर केलेला नाही आहे शुगर सिरपचा. तर बोलता बोलता आपला इथं केक रेडी झाला. तर हा केक माझ्या भावाची ऑर्डर होती. तर तो आहे एक डान्स टीचर. तर त्याच्या क्लासमध्ये बरीचशी स्टुडंट्स आहेत. तर त्यापैकीच एका स्टुडंटचा बड्डे होता. तर तिच्यासाठी हा केक त्याने ऑर्डर केला होता माझ्याकडे. त्याला क्रीमचे केक जास्त आवडत नाही. तर ट्रफल केकचेच जास्त करून ऑर्डर्स असतात. तर इथं पहा, आपल्या केकचं वेट बरोबर अर्धा किलो ऑलरेडी झालेलं आहे. आता इथं आपण तेच थोडंसं चॉकलेट गनाश उरलं होतं, त्याच्यातच थोडंसं दूध अजून ॲड करून थोडंसं पातळ कन्सिस्टन्सीमध्ये गनाश बनवून घेतलं आणि पूर्ण केक कवर करून घेतलेला आहे. केक सेट होत होता तोपर्यंत माझ्याकडे थोडासा वेळ होता. त्या वेळेमध्येच मी हे चॉकलेट टॉपर्स बनवून घेतले. चॉकलेट गार्निशिंग बनवून घेतली आणि ती जी वरची लेअर राहिली होती त्याचे ते असे बॉल्स बनवून घेतले. खूप सुंदर केक झाला होता. तुम्हाला हा केक कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.